नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथिले या व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 1 ओवी क्रमांक 51. ज्ञानेश्वरीच्या प्रास्ताविकामध्ये महाभारताचा महिमा वर्णन केल्यानंतर ज्ञानदेव गीतेचे महात्म्य सांगत आहेत. त्यातील ही ओवी आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे गीतेवरील टीका. गीतेमध्ये जी ब्रह्मविद्या आहे ती मराठी जाणणाऱ्या साऱ्या अबालवृद्धांपर्यंत पोचवावी हा ज्ञानदेवांचा हेतू आहे. तेव्हा अशा या गीतेचं महत्व कोणत्या प्रकारचं आहे आणि आपल्या एकंदर धार्मिक वाङ्मयात तिचं स्थान काय आहे ते त्यांनी सांगावं हे स्वाभाविक आहे. ज्ञानदेवांनी याच्या आधीच सुमारे 20 ओव्यांमध्ये व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचं मोठ्या उज्ज्वल शब्दात वर्णन केलं आहे. पण ज्ञानदेवांना महाभारताचं एवढं महत्व तरी का वाटतं? ज्ञानदेव साहित्याचं सौंदर्य उत्तम प्रकारे जाणणारे आहेत. त्यांची त्या बाबतीतली दृष्टी अतिशय सूक्ष्म आहे. पण त्यांना महाभारताचं जे एवढं कौतुक वाटतं ते त्यात कौरव पांडवातील भाऊबंदकीचं किंवा त्या दोघात झालेल्या भीषण संग्रामाचं जे वर्णन आलं आहे त्यासाठी नाही. महाभारतात नाना व्यक्तींचे नाना स्वभाव आणि त्यातून उत्पन्न झालेले निरनिराळे समरप्रसंग आले आहेत. किंबहुना माणसाच्या आयुष्यातला असा प्रसंग नाही की जो या महाकाव्यात आलेला नाही. पण हे सारं ज्ञानदेवांच्या दृष्टीने गौण आहे. त्यांना महाभारताचं श्रेष्ठत्व वाटतं ते त्यात आलेल्या भगवद्गीतेमुळे. जवळजवळ 1,00,000 श्लोक असलेल्या या महाभारताचं मर्म कुठे सापडत असेल तर ते केवळ 700 श्लोकांच्या या गीतेमध्ये, अशी ज्ञानदेवांची धारणा आहे. म्हणून या आधीच्या ओवीत ते म्हणतात की श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांमधला हा गीतारूपी संवाद म्हणजे भारतरूपी कमलातला पराग आहे. कमलाचा सारा सुगंध त्याच्या परागात साठवलेला असतो. त्याप्रमाणे महाभारताचं सारं रहस्य या गीतेत आहे. केवळ भारताचंच मर्म आहे असं नाही, तर संपूर्ण वेद वाङ्मयाचं अखेरचं सारही या गीतेत आहे. म्हणून ज्ञानदेव या ओवीत उद्गार काढतात की साऱ्या वेदरूपी सागराचं मंथन करून त्यातून व्यासांच्या बुद्धीने जे नवनीत काढले आहे ते म्हणजे ही भगवद्गीता होय.